नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या क्रिएटिव्ह करण या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 20 जून. मित्रांनो, बरेच दिवस झाले मी काय व्हिडिओ वगैरे अपलोड केला नाही. तर आज आहे संडे. तर मी सध्या शिरूर येथे आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत शिवतारा या गार्डनमध्ये. तर इथून किती किलोमीटर येईल रे योगेश? तर इथून शिवतारा गार्डन 3 किलोमीटर आहे. तर योगेश आणि मी आम्ही दोघं शिवतारा गार्डन इथे जाणार आहोत. 8:30 वाजले सध्या. तर मी आता अजून फ्रेश वगैरे झालो नाही आहे. तर चला मित्रांनो, आता मी फ्रेश होतो. तर मित्रांनो, आम्ही दोघं झालेलो आहे फ्रेश. तर आता आपल्याला जायचं आहे. तर हा इथं योगेश आहे बघा, योगेश. तर चला जाऊयात शिवतारा येथे. सध्या आम्ही गाडीवरती आहे. तर आता अजून किती किलोमीटर बाकी आहे योगेश? अजून किती? 2 किलोमीटर. तर मित्रांनो, अजून 2 किलोमीटर बाकी आहे. मित्रांनो, आम्ही शिवतारामध्ये आतमध्ये आलो आहे. तर आता आपण गाडी पार्क करू. तर मित्रांनो, इथं गाडी पार्क केली आम्ही. तुम्ही बघू शकता इकडं गर्दी. खूप झाडे वगैरे लावलेली आहेत त्यांनी. नारळाचे झाडं आहेत, जांभळ आहे, पेरू आहे, चिकू पण आहे. समोर गेल्यावर दाखवतो तुम्हाला मी. आम्ही आलेलो आहे शिवतारा या गार्डनमध्ये. तुम्ही मागं बघू शकता. तर हा माझा मित्र आहे योगेश. हाय. तर इथं मागं लग्नाचा प्रोग्राम चालू आहे. तर इथं भरपूर काही बघण्यासारखं आहे. तर तुम्ही मागं बघू शकता. हे बैल मारतात काय? बैल नाही मारत ना? बैल नाही मारत. तर ठीक आहे, चला मित्रांनो, तुम्हाला समोर अजून दाखवतो. भरपूर काय आहे बघण्यासारखं. हा, चल इथं फोटो. मागं बघा तुम्ही, हत्ती आहे मागं. रांजणगावचं पण लय मोठं हत्ती बरं का. कुठं? रांजणगावच्या गणपतीच्या मंदिरात 2 हत्ती आहेत मस्त. मग ठीक आहे, तिथं पण जाऊ आपण. आज इथं आलं, लई जायचंच बघ सध्या. गजब बेइज्जती है. तर मित्रांनो, इथं भरपूर असे झाडं आहेत. हे ख्रिसमस ट्री आहे, हे रबरचं झाड आहे, समोर सोनचाफा, हे नारळ, समोर फणसचं झाड आहे. तर खूप सारे झाडं या गार्डनमध्ये आहेत. तर इथं बैलगाडी आहे शो म्हणून लावलेली. तर खूप छान वातावरण आहे इथे. तुम्ही नक्की भेट द्या.
तर तसेच मित्रांनो इथे लॉन्स आहे, तसेच एक रेस्टॉरंटसुद्धा आहे इथे. तर जे पर्यटक येतात त्यांना राहण्यासाठी तसेच जेवणासाठी सोय यांनी केलेली आहे. तर मी तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो. तर मित्रांनो हे रेस्टॉरंट आहे, पण सध्या कोरोनामुळे बंद आहे. शिवतारा हॉटेल फ्रीबर्ड असं रेस्टॉरंटचं नाव आहे. तर इथून समोर गेल्यानंतर तर इथं बोट सफर आहे, पण सध्या बंद आहे सर्व कोरोनामुळं. तरी पाणी पण थोडं घाण झालेलं आहे, कोरोनामुळे यांनी चेंज केलं नाही. तर हे जेव्हा चालू असतं तेव्हा हे पाणी खूप स्वच्छ असतं पाणी. ही ट्रेन आहे. तर हे बोट बघू शकता तुम्ही, पण सध्या कोरोनामुळे सर्व बंद असल्यामुळे बोट पण बंद आहेत. तर या कप्प्यामध्ये बदकं असतात, पण ते नाही आहेत, बाहेर सोडलेले आहेत वाटतं. आणि हे मागं ससे आहेत बघा. तर हे माग आतमध्ये ससे आहेत, तुम्ही बघू शकता. तर एक ब्लॅक आहे, बाकीचे व्हाईट आहेत. फॅमिलीसाठी एक व्यवस्थित सोय आहे इथं, म्हणजे चांगली सोय फॅमिलीसाठी केलेली आहे. तुम्ही नक्की बघायला यायला पाहिजे. मग योगेश, तुला कसं वाटलं इथे येऊन? मस्त वातावरण आहे. वातावरण आहे चांगलं. तर मित्रांनो मी तुम्हाला आता नदी दाखवतो. तर घोड नदी आहे इथं बाजूने गेलेली घोड नदी. तर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो मागं नदी आहे, चला. तर पलीकडे फोटोशूट चालू आहे. तर फोटोशूट करण्यासाठी खूप छान जागा आहे. तर हे नारळाचे झाडं पूर्ण एका व्यवस्थित एका लाईनमध्ये आहे. इकडं पण बघू शकता तुम्ही, खूप छान वातावरण आहे. निसर्गरम्य असं वातावरण आहे इथं. मित्रांनो इकडे पुलाचं काम चालू आहे सध्या, तुम्ही बघू शकता. JCB वगैरे आहे तिथं. आणि इकडं नदी पण खूप दूर आहे. तर सध्या पावसामुळं पाणी वाढलेलं आहे. हे जहाज वगैरे बघू शकता तुम्ही, सध्या जहाज पण बंद पडलेले आहेत. पाणी खूप आहे. नदी पण खूप मोठी आहे. समोरून हायवे पण बघू शकता तुम्ही. तर हा हायवे समोर पुण्याला जातो, आणि या राईट साईडला गेलं तर नगरला जातो हायवे. तर चला मित्रांनो आपण इथं फोटोशूट करूयात. तर मित्रांनो आपलं फिरणं झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहे घरी. तर आता भूक पण खूप लागलेली आहे. तर मित्रांनो हे मेन गेट आहे.
तुम्ही मागं बघू शकता गार्डनचं मेन गेट आहे, पण सध्या त्याचं काम चालू आहे त्यामुळे साईडने एंट्री आहे आपण ज्या साईडने गेलो त्या. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मज़ा आया.